लहानपणापासून आपण सगळ्यांनी त्या गोष्टी ऐकल्यात. कुठल्या? हिसाब नीतीच्या. त्या गोष्टी आजच्या काळात जर का लिहिल्या गेल्या असत्या तर काय झालं असतं? काय झालं असतं? तेच सादर करायला येणार आहेत नाट्य कला मंचचे कलाकार. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात. अरे माणसा माणसाची ऐका कहाणी, अरे माणसा माणसाची ऐका कहाणी, कुठच नाही राम रे. काळ करी काम येड्या, काळ करी काम, काळ करी काम येड्या, काळ करी काम. काय होतो माणूस आम्ही जरा ऐकून घ्यावं तुम्ही. जरा घरात तांबी बाळ आणि होती पंचापंजी. काऊची धमाल गोष्ट सांगती आजोबा आजी. एकत्र त्या भरल्या घराची मजाच आज नाही रे. काळ करी काम येड्या, काळ करी काम, काळ करी काम येड्या, काळ करी काम. नमस्कार नमस्कार मंडळी. मी लाकूड तोडा एक सर्वसामान्य माणूस. कालपासून ही फांदी तोडतोय, पण हे जुनाट मजबूत झाड, त्याची फांदी काही तुटत नाही. पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही आहे. अरे 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 माझी कुऱ्हाड गेली, पाण्यात तळ्यात पडली. अरे अरे कुणीतरी मला काढून द्या रे माझी कुऱ्हाड. देवा देवा माझ्यावर दया कर. अरे मागे एकदा एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड अशीच पाण्यात पडली, तळ्यात पडली, तर तू त्याला लोखंडाची कुऱ्हाड तर दिलीसच, पण त्याच्या भोळेपणाला भाळून त्याला सोन्या चांदीच्या कुऱ्हाडी सुद्धा दिल्यास मरे. आणि बरं का, एकदा तर एका लाकूड तोड्याची बायको पाण्यात पडली, तर त्याला त्याची बायको दिली आणि त्याच्या सासूतपणाला भाळून त्याला मेनका, रंभा, उर्वशी अशा अप्सरा सुद्धा बक्षीस दिल्या. पण आता तो रोज घरामध्ये बसता उठता मार खातोय, ते जाऊ द्या. पण देर देवा, आता माझा अंत पाहू नकोस, माझी कुऱ्हाड लवकर दे. नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत असा पाहू. काय रे, का भाव काढतो समोर आणतोयस? हा कोण दानवाला? कोण 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 आपण? मला ओळखलं नाहीस? कोण? मी सभा हिरवे, फॉरेस्ट अधिकारी. तुला माहित नाही का झाडं तोडता येत नाहीत ते? आधी आमची परवानगी काढावी लागते. काय सांगताय? बरं झालं देवाचा धावा केलास, त्यामुळे मला कळालं. तरी वृक्षतोडीचा दंड भरावा लागेल, तुझी सुटका होईल. म्हणजे लवकर. पैसे नाही हो, माझ्याकडे पैसे नाही. मी गरीब माणूस आहे. काही शिक्षा देऊ नका, काहीतरी सोप्पा मार्ग सांगा. सोप्पा मार्ग? बहुतेक सगळ्यांना माहिती असतो. इतके द्यावे लागतील. इतके? अहो सोप्पा नाही, आत्ता मार्ग आहे. मी गरीब माणूस. अहो काल एक मोळी विकली आहे, त्याचे थोडेफार पैसे आहेत. थोडेफार घ्या. नाही सगळे घ्या, पण मला काय नाही तर गज मोजावे लागेल ते लोखंडाची. माझे 50%. तुम्हाला माहिती आहे ना, मला तळ्याबाहेर जास्त वेळ राहता येत नाही, बोभाटा होतो. चला बघू, माझा हप्ता द्या, द्या लवकर. पाठीमागून देतायत. येली घेऊन माझी सारी खुशी. बघा मंडळी, कशी डुबुकून सिक्युरिटीच्या तळ्यात बुडी मारली. हो, देवही बिघडले आणि देवीही बिघडल्या. केलंही गेलं आणि तुपही गेलं, हाती धुपाट न उरलं. आपलं नशीब फुटकं, दुसरं काय. आणि नशीब, दैव हे सगळं झूट असलं तरी सुद्धा आपल्याला वेगळ्या मार्गाने विचार करायला लागेल, वेगळ्या मार्गाचा अवलंब करायला लागेल. चला आता कुठला तरी दुसरा उद्योग करूया. चला. घरदार सोडून आम्ही आलोय शहरामंदी. घरदार सोडून आम्ही आलोय शहरामंदी. टांगून उंचावर ओळशीच्या घरट्यामधी.
आता कुणाला प्रवेश नाही, आता कुणाला प्रवेश नाही, आम्हीच आमचे गुलाम रे. काळ करी काम येडा, काळ करी काम, काळ करी चिवताय चिवताय दार उघड. डिंग डॉंग. आता ही चिमडी हिंजवडीतनं आली का नाही कोण जाणे. चिवताय चिवताय दार उघड. मेल्या कावळ्या, मुळीच उघडणार नाही आणि मुळीच तुला घरात घेणार नाही. मागच्या वेळी राहिला आणि वहिवाटीनं माझाच फ्लॅट ताब्यात घेतला. अगं चिवताय माझ्यावर विश्वास ठेव. पाहिजे तर 2 घटकांचा बॉन्ड करून देतो. मुळीच उघडणार नाही. करार करतोय म्हणे करार. आता काही हे पूर्वीसारखं माझं मेनसेट घर राहिलेलं नाहीये. चांगला 7,500 स्क्वेअर फुटाने हा फ्लॅट घेतलाय. वेल फर्निश यू नो. EMI ऐकलास ना तर अजून काळा ठिक्कर पडशील नेला. आणि आता काही मी वडा पिंपळावर राहत नाही भिकारड्यासारखी. आयटीत आणि आयटीत या स्टँडर्ड एरियात राहते. आणि 15,000 प्रॉपर्टी टॅक्स. लाईट बिल आहे सूर्याला जाऊन भिडलंय. आहेस कुठे? हा मला मेलं हप्ते भरता भरता तोंडाला आपला सॉरी चोचीला फेस येतोय. तुला काय होतंय आईच्या फ्लॅटवर करायला? हो तिकडा. मुळीच नाही यायचं नाही अजिबात. आणि पूर्वीसारखं आमच्याकडे आता शेंगाचं टीप नाही. कंपल्सरी कमोड आहे कमोड. आणि ज्या बाळाला मी काजळ तीट लावत होते ना तो बघ आता किती मोठा झालाय. जिम करतोय जिम. एका बुक्कीत तुला तुझंच पिंडदान करायला लावेल. हो चालतंय कोण बहादूर. नको नको बेटा बहादूर. नको चिवताय. त्याला बोलू नको. मी बापडा पंखात बळ असेपर्यंत जाईन कुठेही उडत उडत. पहिले सगळे संस्कार संपले मंडळी. शेजार धर्म नावाचा आणखी एक धर्म होता पण आता काही उरलं नाही. ही अशी पैशांची घरं पैशांची दारं. चला कावळे बुवा आता कुठेतरी आडोसा बघू. अरे बापरे, इथं तर जंगलचा राजा जाळ्यात अडकलाय. चक्क शिवाची ही अवस्था तर आपलं काय? अरे माणुसकी सोडून आम्ही झालोय खरी स्वापद. माणुसकी सोडून आम्ही झालोय खरी स्वापद. कैद करून राजाला प्रजा भोगतीय फळ. विवेकाचा गळा दाबुनी जो तो होतोय पसार रे. काळ करी काम येड्या, काळ करी. अरे वाचवा रे मला. हे मजबूत जाळं माझ्या अंगावर कुणी टाकलंय. अरे चांगलं मजबूत नायलॉनचं दिसतंय. हे आता तुटणार नाही. अरे कुणीतरी हे जाळं कुरदडून तोडा रे. अरे 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 उंदीर मामा इकडे येते. अरे उंदीर मामा अरे थांब मला ओळखलंस का? अरे मी सिंह तुझा जुना मित्र. मागे एकदा मी असाच जाळ्यात अडकलो होतो तर तू जाळं कुरतडून तोडून माझी सुटका केली होतीस. आता परत एकदा माझी तसंच जाळं कुरतडून तोडून असं सुटका कर रे माझी लवकर. नको रे बाबा. काय झालं? तुला सोडून नंतर कोर्टाच्या खिट्या कोणी घालायच्या? आता आम्ही रस्त्यात एक तर मर्डर झाले तरी वळून बघत नाही. माणुसकी बिनुसकी सोडून दे बाबा. आता तुझा तू इथं उपासमारीनं मेलास तर तो नैसर्गिक मृत्यू ठरेल. अरे तू तर जंगलचा राजा, राष्ट्रीय प्राणी, त्या दुर्मिळ तुझ्या जवळ जरी मला पाहिलं ना तर माझ्यावर हल्ला होईल. तेव्हा तू असाच मेलास ना तर कॉर्पोरेशनचे लोक पंचनामा करतील. काय सांगतो? आणि तुला उचलून घेऊन जातील. अरे नको. नंतर तुझ्या या गोष्टीचं भांडवल करून अनेक लोक काय करतील. मीडियाला 15 दिवसाचा खोराक मिळेल. माझ्यासारखे शेकडो उंदीर तेव्हा रस्त्यावर मोर्चे काढतील. पण यार शिवा मी आता तुला काही करू शकत नाही. बाय. सॉरी. अरे उंदीर मामाची स्वारी तर हे अशीच निघून गेली. अरे कुणीतरी वाचवा रे मला. कुणीतरी वाचवा रे. माणुसकी जाऊ द्या. उंदीरकी तरी दाखवा.
वाचवा रे वाचवा. कुणी घर देते का घर? अहो कुणी घर देत का घर? वाढली अशी घर घर. कुणी घर देत का घर? वाढली अशी घर घर. मुलं एशी टॉवर वर, जन्मदाता रस्त्यावर. शिकून सवरून मोठं केलं, अहो शिकून सवरून मोठं केलं, त्याचा चालाय भोगर. काळ करी काम येड्या, काळ करी काम, काळ करी काम. अरे देवा, आता आम्हाला खाणार, आता मी काय करू? म्हातारे अगं थांब 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 थांब. पुढे झालीच लांब लांब. हे बघ इथं टोल, सगळा टोल भरल्याशिवाय पुढे जाता येत नाही. सगळा म्हणजे अख्ख्या जिंदगीचा टोल. इथे एकदा टोल भरला की परत कसली भानगड नाही. इथे एकदा मुर्दा पडला की कसला बी टॅक्स नाही. अरे जीएसटी नाही, आयकर नाही, टीडीएस नाही का काय नाही. त्यामुळे तू आता सगळा टोल इथं भर आणि मग पुढे जा. आता मी तुला खाणार. अरे काय म्हातारे, पण तू अगदी हड्डी. तुझ्यात खायला एक बी पीस नाही झाला. अरे माझे दात शाबूत राहतील का? तेच म्हणते वागा तुला. तुझं आता मला खाल्लं तर तुझ्या दाताला टच लागेल ना. हल्ली डेंटिस्ट एका दाताचे किमान 10,000 घेतात. एकदा का तुझा एक दात काढला किमान नाही 6 महिन्यात तुझ्या तोंडाचा बोका झाला ना, टोल देईल बघ. तेव्हा आता काय मला खाऊ नको. मग मी काय करते, लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, दष्टपुष्ट होते, मग तुम्हाला खा. आयला म्हातारी चांगली गाते, आपलं चांगलं सांगते. उगाच संकट दातावर मारून घेण्यापेक्षा म्हातारी म्हणते तसं ऐकायला काय हरकत नाहीये. पण हे म्हातारी अजिबात गद्दारी करायची नाही, सांगून ठेवतोय काय. त्याला टोल सगळ्या पक्षांना जातो. म्हणजे चिमणी, कावळा, कौदर, गिधाड सगळ्या पक्षांचं इथं टोलवर लक्ष असतो. तेव्हा तू आता असं पहा, तू लेकीकडे जा, चिकन भेटतं, पिझ्झा बर्गर, बट्टर बिट्टर खा, धष्टपुष्ट हो आणि परत इकडे ये. पण खबर लाव, जर रस्ता बदलला असता, रस्ता बदलायचा, गदारी करायचा, कबूल माझ्या लेकी शपथ कबूल. ठीक आहे, आता झाले अमेरिकेत बाबा. जा बायडे, देखी पोरांचा संसार अन्नदाता हद्द पार. देखी पोरांचा संसार अन्नदाता हद्द पार. जीव झालाय बेजार, इकडं आड तिकडं हिर. आता जीवाला सोडव देवा, अरे आता जीवाला सोडव देवा, तर एवढं उपकार रे. म्हातारे काय ही तुझी अवस्था. नुसता हाडांचा सापळा आणि त्याच्यावर चिटकवलेली सुरकतलेली त्वचा. अगं तुझ्या अवस्थेकडे बघवत नाहीये. काय झालंय? मला फसवायला काय इरादा दिसत नाही तुला? अरे बाबा, तुला काय फसवणार नाही. का बरं? एकाकडे भोगलं, कुठेही जा, पळसाला पानं 3 सगळीकडे सारखं. तुला सांगते बाबा, फार वाईट आहे रे, फार वाईट. त्या नाट्य सम्राटापेक्षा वाईट आहे. म्हणजे जगावं की मरावं असा प्रश्न तुझ्यावर पडला, तुझ्याकडे पडलेला आहे. बोल बोल, मी तुला खाऊ का? अरे नको रे बाबा, नको खाऊ.
परवाच तुला देहदान केलं असतं तर बरं झालं असतं. आता माझ्या अंगात अजिबात शक्ती नाही, उभं राहत नाही बाबा, नुसता पिंजरा ठण 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 ठणतोय. पण तू मुक्ती दे मला. मुक्ती द्यायची पण नाही म्हातारे, नाही 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 नाही, सोडू मला, सोडू रे. तुझी अवस्था बघून मला आता तुला खावंसं वाटत नाही, खायला नको वाटतंय. अगं मी तुला असं खायला मी कृतज्ञ माणूस नाहीये. अगं तू या जगाची माहुली आहेस. तुला त्रास देणारी, कष्ट सुसायला लावणारी ही नालायक मुलं, त्यांचा धिक्कार असतो. ही माणसं माणसांचा वापर करतात, आमची मुंडकी भिंतीवर टांगतात. पण आज कळलं हा मनुष्य प्राणी किती गद्दार आहे ते. तेव्हा तू आता माझ्या गुहेत चल, घाबरू नको, तुला काही होणार नाही. मी तुला आता चांगलं चुंगलं मऊ मऊ खाऊ घालतो. तू तिथे सुरक्षित राहा. आमच्या शापदांमध्ये तुला कुणी धक्का लावणार नाही, कारण माणसा इतकं क्रूर आमच्यात कुणीही नाही आहे. तेव्हा चल, हे बघ ही इसाप नीती तुला जगू देणार नाहीये. चल चल माझ्या गुहेत बस, माझ्या पाठीवर दुर्गेसारखी. हॅलो दुर्गा. अरे माणूस झाला वाघ, वाघाचा झाला माणूस, वाघ झाला माणूस, माणसाचा झाला वाघ. जंगलात झालं घर, घरात झालं जंगल. इसापली तिच्या गोष्टी दडवून, इसापली तिच्या गोष्टी दडवून व्यवसिरी झाला येऊ तर. काळ करी काम येण्या, काळ करी काम, काळ करी काम.